शासन आपल्या दारी या मोहिमेअंतर्गत 10 सप्टेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार पंढरपुरामध्ये येत आहेत. समाज बांधवांना मी आव्हान करतो की त्यांनी शासन आपल्या दारी या अंतर्गत महसूल विभागाकडे जे काय प्रकरणं पेंडिंग आहेत त्या सर्वांना या ठिकाणी न्याय मिळणार आहे आणि जातीचे प्रमाणपत्र असतील, उत्पन्नाचे दाखले असतील, या सगळ्यांच्यावरती एक ठोस असा तोडगा निघणार आहे. त्यामुळं समाज बांधवांना, सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या समाज बांधवांना मी आव्हान करतो की त्यांनी 10 सप्टेंबर रोजी आपली आवश्यक ती डॉक्युमेंट घेऊन पंढरपूर या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि बरेच दिवसाचा आपला जो जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न जो रेंगाळलेला आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. शासन आपल्या दारी या माध्यमातून शासन आपला प्रश्न सोडवणार आहे. आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो. 10 सप्टेंबर माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कलेक्टर साहेब हे पंढरपूर येथे शासन आपल्या दारी याच्या अंतर्गत येणार आहेत. तरी आपण सर्व समाज आपले जे दाखले हे सुलभ पद्धतीने मिळावे, कारण पांत साहेब आपले पूर्ण दाखले फेटाळून पुरावे जरी असले 50 तरी फेटाळतात. तर आपले दाखले सुलभ पद्धतीने मिळावे. आपल्या ज्या अडचणी आहेत त्या आपल्या कलेक्टर, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडल्या पाहिजे. मांडला तरच आपल्याला न्याय मिळेल, अन्यथा आपण न्यायापासून वंचित राहू. तरी आपल्या सर्व बांधवांना विनंती आहे की सोलापूर जिल्हा, तालुका सर्व ठिकाणी 10 सप्टेंबर रोजी सगळ्यांनी येऊन आपल्या तक्रारी नोंदवाव्यात ही नम्र विनंती समाज बांधवांना. आता इतकी वर्ष आपण शासनाच्या दारी जात होतो, पण शासनानं आपल्याला अद्यापर्यंत न्याय दिला नाही. मग आता पंढरपूर तालुक्यामध्ये चालून संधी आली आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये चालून संधी आली आहे की शासन आता आपल्या दारी येणार आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेण्यासाठी आपल्या आदिवासी महादेव कोळी बांधवांनी संघटित होऊन आपले डॉक्युमेंट घेऊन सर्व पुराव्यानिशी शासनाच्या समोर सादर करायचा आहे आणि ह्या येणाऱ्या संधीचा आपण चांगल्या पद्धतीने फायदा घ्यायचा आहे. उद्या आपण शासनापर्यंत नाही गेलो तर येणाऱ्या काळामध्ये शासन आपल्याला म्हणेल की आम्ही तुमच्या दारी आलो होतो, तुम्ही तुमची मागणी काय मांडलीच नाही. म्हणून ह्या आलेल्या संधीचा फायदा आदिवासी महादेव कोळी बांधवांनी घ्यावा आणि सोलापूर जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील ज्या कोळी बांधवांना, आदिवासी बांधवांना जातीच्या दाखल्याची अडचण निर्माण होते, दाखले मिळत नाहीत, त्या बांधवांनी आपल्या डॉक्युमेंटसह पंढरपूरमध्ये 10 तारखेला 10 सप्टेंबर रोजी सर्वांनी जमावे अशी नम्र विनंती मी महादेव कोळी समाजाच्या वतीने करतो. जय हिंद, जय वाल्मिकी, जय राघोजी.